का सांगितलं नाही की इथं यायचं कसं डेंजर आहे. भयानक किस्सा आहे बाई, भयानक. लाल माती का नाही गुडघ्यापर्यंत आहे. खूप सारे म्हणजे लोक कमी आहेत ऊन असल्यामुळं. आत्ता बरोबर 12-11 वाजले, डोक्यावर सूर्य आहे. तर जॅकेट बघून तुम्हाला कळायलाच असेल, तर मी चाललो आता राईडला. विषय काय माहिती आहे का, की बरेच दिवस म्हणजे गेले 3 दिवस मी घरातच आहे. आणि मला घरात ना म्हणजे असं आणि काहीच काम नाही आहे. काल एक मीटिंग होती, पण काहीच काम नसल्यामुळं का नाही डोकं बधीर झालं आहे माझं. मी एका ठिकाणी जास्त वेळ म्हणजे असं घरात 4 भिंतीत नाही राहू शकत. मला काम लागतं, डोक्याला काम लागतं. 8 दिवसातनं 1 तास तरी मला क्लास किंवा असं काहीतरी लागतं, नाही तर माझं डोकं आऊट होतं. म्हणजे मला असं थोडंसं लो फील होतं की मी काय करतो आहे का नाही, असलं काहीतरी होतं. त्यामुळं मी आता आणि ह्याचा इलाज एकच आहे माझ्याकडे, राईड. गाडी चालवलं की एवढं भारी वाटतं मला. दुसरं असं पाणी बघितलं समोर, डोंगर, असं काही नेचर बघितलं की मी शांत होऊन जातो. मग मला असं वाटतं की नाही की मी काहीतरी करतोय, काहीतरी आहे चालू. सो आता आपण सोलो राईड असणार आहे आणि मी गोप्रो वगैरे काय घेत नाही. तर मी आता मलाच माहीत नाही कुठं चाललो आहे. तर पण टायटल बघून तुम्हाला कळालं असेल की मी कुठं चाललो आहे. पण आत्ता मला व्हिडिओ करतोय तर मला माहीत नाही की मी कुठं चाललो. सो जिथपर्यंत जसं मन होईल तसं फिरणार आहे. पण आपण असं मध्ये मध्येच भेटत जाऊ, कारण मी असं राईड करताना शूट नाही करू शकत. मी माझ्या बायकोला सांगितलं आहे की मी चाललो, ती पण म्हणले की नाही तू फिरून ये कुठनं तरी. पण जेव्हा मी एकटं जातो तेव्हा खूप नियम असतात माझ्यासाठी. सो सगळं जॅकेट, हेल्मेट सगळं घेतलं, शूज घेऊ आणि निघू. भेटू रस्त्यात. पेट्रोल भरायचं आहे सुंदरीत, आणि पेट्रोल भरताना भेटू. लेट्स गो. सुंदरीत पेट्रोल भरले, आता निघू. तर आता मी हडशी रोडला आहे. इथनं सरळ हडशीला जातं आणि इकडं मागं पौड आहे, पुणे. तर डेस्टिनेशन तरी फिक्स झालं आहे. सो बघू आता. भाई रस्ता ना म्हणजे मी जास्त ट्रॅव्हलिंगचं करू नाही शकलो, कारण भाई जराही मला स्कोप नाही आहे की मी शूट करेल. असं मोबाईल घेऊनच आलो आहे मी. गोप्रो नाही आणला, कारण बघा ना समोर हो एक नंबर. आणि आता काय झालं माहीत आहे का, एका गावातनं लेफ्ट होता आणि मला लोकेशन एक्झॅक्टली माहीत नव्हतं. त्यामुळं मी काय केलं माहिती आहे, माझ्या पुढे कपल चाललेलं. मला 101% गॅरंटी होती हे कपल पण तिकडंच चाललोय जिकडं मी चाललो. मी टाकले त्यांच्या पुढं, त्यांच्या मागं, कारण गर्दी लय होती त्यामुळं मी टाकले त्यांच्या मागं गाडी. ओ भाईसा, जिथं मला यायचं आहे तिथं पोचलोय मी. अरे बाप रे बाप, एकच नंबर. सही, तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर दाखवतो. तर मी लेफ्ट टाकला आणि परत लोकेशन बघितलं तर तिकडंच होतं, बरोबर तिकडे. आता तुम्हाला मी दाखवतो की मी आलोय कुठे. आणि हे खूप आत्ताचं व्हायरल लोकेशन आहे. तर हे इथे आलो आहे आम्ही, वागेश्वर टेम्पलमध्ये. हे सगळं पाण्यात असतं, हे सगळं ऑलमोस्ट पाणी असतं. 12 महिन्यातले 10 महिने हे सगळं पाण्यात असतं आणि 2 महिन्याचे मंदिर वर येतं. असं म्हणजे असं पाणी सरकून दिसायला. भरपूर सगळ्या लोकांनी असे दगडावर दगड बॅलन्स करून ठेवले. भरपूर येते असे. इथे साईडून काही असं दिसतं मंदिर, पण हे सगळे इकडे पाणी असतं. पाणी सगळं आटून गेलं. पाणी उन्हाळ्याच एवढं खतरनाक आहे. आणि कसल्या रस्त्यातून आलोय ना भाई, ते माझं मला माहीत आहे. जे पण रील दाखवतात का नाही, तुम्ही खूप साऱ्या गोष्टीसाठी प्रिपेअर नाही आहे. इथं गुडघ्याला येईपर्यंत माती आहे. त्या मातीतनं गाडी घालायला लागते. गाडी जर तुम्हाला नीट येत नसेल तर प्लीज तुम्ही खूप मागच गाडी लावा आणि मग या, कारण इथं एवढ्या सरप्राईज भेटतील का नाही तुम्हाला. प्रमाणाच्या बाहेर सरप्राईज असतात तिथं, प्रमाणाच्या बाहेर. गाडी
आम्ही 3 बुलेटवाले होतो भाई, तिघोनी पण डोक्याला हात लावला. भयानक किस्सा आहे भाई, भयानक. लाल माती का नाही गुडघ्यापर्यंत आहे. खूप सारे म्हणजे लोक कमी आहेत ऊन असल्यामुळं. आत्ता बरोबर 12-11 वाजले, डोक्यावर सूर्य आहे तरी पण लोक आहेत. पण इथं सनसेटला यायला भारी आहे. पण विषय कसा आहे माहिती आहे का, आपण मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि मग अजून एक तुम्हाला एक स्पॉट दाखवतो खूप भारी. मंदिराचेच खूप असं काय नाही पार्ट इकडे तिकडे पडले, तिकडे पण आहेत. कारण हे नदीत असतं मंदिरसारखं, त्यामुळं हे जे खूप सारे भाग ना मंदिराच्या अवतीभोवतीच तुम्हाला सापडतील बघा. पाणी खाली गेले की ते व्यवस्थित सेट करतात आणि वापस मंदिर चालू. असा रस्ता आहे सगळा बघा. असा रस्त्यातनं आलं तर तुम्हाला फक्त दाखवतो की रस्ता कसा आहे. वॅव, गाडी बंद पडली, 1 मिनिट थांबा. तर माझ्या गाडीला क्रूज कंट्रोल आहे, पण काय विषय नाही, का सीन नाही, का वांदा नाही. तर असे रस्ते आहेत बघा, कसाही कुठूनही कसाही रस्ता आहे. या इथं काही म्हणजे लांब लांबपर्यंत संबंध नाही आहे, असा रस्ता आहे भाई. त्यामुळे तुम्ही धुळगुळ उडा लागले आईच्या गावात, कोंबडी काळी. हो, कसा आहे क्रूज कंट्रोल भाई, संपला ना विषय, 1 नंबर. सो आपण लेक जवळ जाऊया आणि मग भेटूया. असा रस्ता आहे. तर तुम्हाला हेच दाखवायचं होतं मला की असा काही रस्ता आहे. तर सुंदरीला जरा पार्क केलंय इकडं आणि लांबून बघा असं काही दिसतं मंदिर. हे सगळं पाणी. चलो लेट्स गो. तर असं काही बॅक वॉटर आहे, पावना धरणाचंच बॅक वॉटर आहे. ह्याच्या आधी मी फोटोमध्ये काढून एवढं काय काय बडबडलं, पण जाऊ दे आता. ते इथं सुंदरीला लावूया आणि जरा टाइम स्पेंड करूया इथं. सुंदरीला लावल्या टापात. हे असं काही आहे बॅक वॉटर पावनाच. तर असं काही पाणी आणि मी बसलो आता बोटीत. इथं जरा सावली आहे, इथं बसलोय मी आता निवांत. जरा इथं तासभर बसूया आणि निघूया बाई. माणूस काका पावायला लागला बघा तिथं. नुसतं टाळू दिसत होते मागापासून, आता अख्खा काका दिसला. मी फक्त तुम्हाला रोड दाखवायला आलोय बघा. माते हे असं इथं कसंही स्लिप होईल गाडी. तर ट्रॅक्टरच बघा असा रूट नाही तो. इथं पण लाल माती आहे, तिथं पण लाल माती आहे. पण जाऊ तुम्ही याल का नाही बघ. तर हा एक रस्ता जातो बघा, इथून याल तुम्ही असं. हा एक रस्ता जातो आणि इकडे एक रस्ता जातो. तर ह्या रस्त्याने जा, हे तर भाई कामात न जाल असं.
दगड अचानकच आहेत, माती बघा, लाल माती, भयंकर भयंकर. सो आता निघूया आपण. तर बाबांनो टच झालेलो आहे घरामध्ये बरोबर 1 तासात आपण घरात आलो. कडक मे बेधडक विषय भारी वाटतंय. हा असं वाटायला लागले, हा 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 असलं भारी वाटायला लागलं भाई, एक नंबर वाटायला लागलंय. फिलिंग अलाइव्ह ब्रो, अलाइव्ह. आणि त्यात सकाळ सकाळ बायको जेवण करून गेलेली, जेवण करून जातोय मस्तपैकी. ताव मारलेला मी, गेलेलो राईडला, मस्तपैकी भारी वाटलं. आता आलो, आता परत जेवणाचा ताव मारायचा आणि 2 तास झोपायचं. एक नंबर प्लॅन आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही पण इथं जा, मे महिन्याच्या आतच जावा. एकदा पाऊस चालू झाला की ते बंद होतं. थोडा जरी रिमझिम पाऊस लागला की ते ठिकाण बंद होऊन जातं. सो तुम्हाला जर वेळ असेल, शनिवार अवॉइड करा. शनिवार रविवार जाऊ पण नका. सॉरी, इकडे तिकडे जायला लागलाय, पण शनिवार रविवार अवॉइड करा, बिलकुल जाऊ नका. कारण भाई आजच गर्दी होती. तर तिथले गावकरी बोलले की इथं म्हणजे त्या एरियात का नाही लोक थांबायला लागतात, लोकल, एवढे ट्रॅफिक असतं तिथं. सो शनिवार रविवार जर जायचं असेल तर तुमच्या रिस्कने जावा. पण बाकी जर तुम्ही जायचा प्लॅन करत असेल तर सनसेटच्या आसपास जावा. खूप भारी वातावरण असतं, ऊन नसतं, काय नसतं. नाहीतर एकदम पहाटे तिथं ज्या काका व्हिडिओत आजोबा झोपलेले दिसतात का नाही, ते भाई तिथली पूजा करतात. पूजा करताना पण मजा येऊन जाते. असे काकासोबत बरंच बोललो, त्या मंदिरात बसलो, शांत वाटलं, खूप भारी वाटलं. येस, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. रामकृष्ण हरी.